नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। 10 एप्रिल 2024ला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने आपण काही सेवा सुरू केल्या असतील देखील। आता ज्यांना कोणत्या सेवा करायला टायमिंग नाही किंवा ज्यांनी कोणत्या सेवा सुरू केल्या नाही अशांनी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे नक्कीच करावं। श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे। पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक, भौतिक, मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते। तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्तीसाठी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही हे एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण करू शकतात। ते कसं करायचं याच बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश केलेला आहे। या ग्रंथाचे 108 पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकते। स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। तुम्हाला जर का 108 पारायण करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक पारायण तरी आवर्जून करावे। या ग्रंथात 21 अध्याय असून प्रत्येक सेवेकरांनी क्रमशः 3 अध्याय रोज वाचन केले पाहिजे। स्वामी भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय असतात। यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे। तुम्ही जर का श्रद्धेने, मनोभावे दिवसभर कधीही या अध्यायाचे वाचन केले तरी चालते। म्हणतात ना, अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे स्वामी चरित्र। तर हे ग्रंथ कसे वाचावे तर स्वामी भक्तांनो, या ग्रंथात 21 अध्याय असतात। या ग्रंथातील किमान 3 अध्याय दररोज वाचावे। अशा प्रकारे 3 अध्याय वाचले की 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात। 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण झाले म्हणजे एक पारायण पूर्ण होते। अशा प्रकारे तुम्ही 108 पारायण करू शकतात। कोण कोण रोज एक अध्याय देखील वाचतात तर कोणकोणते सेवेकरी दर गुरुवारी 21 अध्याय वाचून पूर्ण एक दिवसाचे पारायण करतात। तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये दररोज या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय वाचावे। दररोज 3 अध्याय का बरे वाचावे तर बघा, पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी, तर तिसरा अध्याय आपल्या भविष्य काळासाठी असतो। आपले संपूर्ण आयुष्य हे सुखमय होण्यासाठी आपल्याला हे अध्याय वाचायचे असतात। आता ज्यांना कोणती सेवा करायला शक्य झालं नाही किंवा 11 दिवसांची सेवा देखील करणं शक्य नाही अशांनी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक दिवसीय पारायण हे अवश्य करायचं आहे। आता हे पारायण कसं करायचं तर बघा, ज्यावेळेस तुमची सकाळची देवपूजा होईल, तुमची सर्व कामं आटोपलेली असतील त्यावेळेस तुम्ही तुमच्या देवघरासमोर यायचं आहे। तुमच्या देवघरामध्ये असलेल्या स्वामींच्या फोटोला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे। यानंतर स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची तुम्ही एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर तुम्ही मूर्ती किंवा फोटो हा मांडायचा आहे। यानंतर तुम्हाला फोटोला किंवा मूर्तीला हिना अत्तर लावून घ्यायचा आहे। बघा, स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे आणि स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे हिना अत्तर तुम्ही आवर्जून आणा, ते स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला लावा। यानंतर तुम्हाला स्वामींना अष्टगंध लावायचा आहे। बघा, हळदी कुंकू स्वामींना कधीही लावायचं नसतं। यानंतर शक्य झाल्यास सोन चाफ्याची फुलं तुम्हाला मिळाली तर ती आवर्जून तुम्ही स्वामींना अर्पण करायची आहे किंवा मग कोणतेही पिवळे फूल तुम्ही स्वामींना अर्पण करू शकतात। त्यानंतर हार, फुले तुम्ही त्यांना घालू शकतात। मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींना पोशाख घालू शकतात, स्वामींना मुकुट घालू शकतात, स्वामींना तुम्ही सजवू शकतात। तर या पद्धतीने स्वामींची पूजा मांडून घ्या। त्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। खडी साखर देखील दाखवू शकतात,
शक्य झाल्यास स्वामींना आवडणारे बेसनाचे लाडू आवर्जून तुम्ही या दिवशी बनवून त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतात। नैवेद्य जो पण तुम्ही दाखवणार आहात त्यावर तुम्हाला न विसरता एक तुळशीचं पान, एक तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही स्वामींची पूजा करून घ्या। यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घ्यायचा आहे, तो तुम्हाला त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे। त्यानंतर बघा एका साईडला तुम्ही घंटी ठेवू शकतात, शंख असेल तर तुम्ही एका साईडला शंख ठेवू शकतात। डाव्या हाताला घंटी ठेवा, उजव्या हाताला तुम्ही शंख ठेवा। त्यानंतर स्वामींसाठी एका छोट्या लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा, वाटीमध्ये नैवेद्य दाखवा। आता यानंतर बघा तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी तुम्ही एक दिवसीय हे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करणार असाल तर तुम्ही थोडीशी खडीसाखर आणि एक नारळ आणायचा आहे आणि खडीसाखर आणि नारळ हे तुम्हाला स्वामींच्या मंदिरात ठेवायचं आहे किंवा केंद्रात ठेवायचं आहे। तुम्हाला स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही जिथे तुमच्या घरात स्वामींची पूजा मांडली आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा नारळ ठेवायचा आहे, ही खडीसाखर ठेवायची आहे। आणि तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाताल त्यावेळेस तुम्हाला हे नारळ खडीसाखर घेऊन स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात ठेवून यायचं आहे। आता यानंतर बघा सेवेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे, कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वामींच्या फोटोसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची पूजा करायची आहे। तुम्हाला अष्टगंध लावून, तुम्हाला अक्षदा फुल वाहून तुम्हाला या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या नित्य सेवेतील तुम्हाला स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा वाचन करायचं आहे। यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय हे संपूर्ण वाचन करायचे आहे। एक पारायण तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे संपूर्ण एका बैठकीत वाचायचे आहे। बघा ज्यांना शक्य होईल त्यांनी एका बैठकीत हे पारायण करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जर का इच्छापूर्तीसाठी हे पारायण करणार असाल तर तुम्ही आवर्जून एका बैठकीतच तुम्हाला हे सर्व अध्याय वाचन करायचे आहे, सर्व सेवा तुम्हाला ही एका बैठकीतच करायची आहे। आता जे वयोवृद्ध आहे, आजारी आहे, त्यांना सेवा करायची इच्छा आहे परंतु एका बैठकीत सेवा करू शकत नाही, मग तुम्ही सेवा करायची नाही का? तर असं नाही, तुम्ही देखील सेवा करू शकतात। जे वयोवृद्ध आहे, आजारी आहे त्यांनी मध्ये उठलं तर चालेल, तुम्ही थोडेसे पाय हलवू शकतात, उठबस करू शकतात। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत हे पारायण करण्याचा प्रयत्न करा। यानंतर तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे। 11 माळी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। या संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील सर्वांनी मिळून स्वामींची आरती करायची आहे। आरतीमध्ये तुम्ही स्वामी समर्थांची आरती म्हणू शकतात, गणपतीची आरती म्हणू शकतात, तुम्हाला जेवढ्या आरत्या घ्यायच्या तेवढ्या तुम्ही आरत्या घेऊ शकतात किंवा एक स्वामी समर्थांची आरती घेतली तरी चालणार आहे। त्यानंतर स्वामींना प्रसाद ठेवा, घरातील सर्वांना प्रसाद वाटा। तर या पद्धतीने तुम्ही एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकतात। या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि अगदी छोटे छोटे अध्याय आहेत। बघा तुम्हाला जर का वाचण्याची सराव असेल, सवय असेल तर हे तुमचं स्वामी चरित्र सारामृत पारायण 1 ते 1.5 तासात कंप्लीट होऊ शकतं। जर का तुम्ही नवीन सेवेकरी असाल, नवीन स्वामी सेवेत आलेला असाल तर तुम्हाला ही सेवा संपूर्ण करेपर्यंत तुम्हाला 2 तास तरी लागणार आहे। तुम्हाला जर का स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कोणत्याच सेवा करायला टायमिंग नसेल तर तुम्ही आवर्जून ही 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताची सेवा करून बघा। बघा या सेवेने तुमचे कितीही भयानक संकट असू द्या, यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल, नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल। फक्त सेवा करताना ती तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करायची आहे। बघा स्वामी महाराज हे आपल्याला भरभरून द्यायलाच बसलेले आहेत। बघा तुम्ही कितीही सेवा करा, कितीही काही करा, स्वामींना जेव्हा तुम्हाला जे द्यायचं आहे त्यावेळेस स्वामी ते नक्कीच देणार आहेत। फक्त आपण आपल्या अंतःकरणापासून स्वामी सेवा करा, अंतःकरणापासून स्वामींना आवाज द्या। आणि नाही कुठली सेवा करायला शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही दिवसभरात स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण आवर्जून करायचं आहे। बघा या नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। त्याचप्रमाणे तुम्हाला जर का आणखीन काही प्रश्न असतील, तुमच्या आणखीन काही
इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.